आदिवासी उपाययोजना अंतर्गत नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना आणि रुग्णांच्या एका नातेवाईकासह आहार पुरवठा करण्यात येतो। मात्र जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित संस्थेची सुमारे 1.5 वर्षापासून जवळपास 2 कोटी रुपयांची देयकेच न दिल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांचे जीवन बंद करण्याची नामुष्की वैद्यकीय महाविद्यालयावर ओढवली। याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या हस्तक्षेपानंतर किमान महिना अखेरपर्यंत जीवन सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी दिली। आदिवासी उपाययोजना अंतर्गत नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण महिला व बाल रुग्णालय येथील रुग्णांना तसेच रुग्णाच्या एका नातेवाईकास 14 जून 1994च्या शासन निर्णयानुसार मुंबईतील मेसर्स DM एंटरप्राइजेस या संस्थेकडून आहार पुरवठा केला जात आहे। नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यानं शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे। दाखल झालेल्या रुग्णाबरोबर त्याच्या नातेवाईकाची जेवणामुळे गैरसोय होऊ नये म्हणून शासनानं रुग्णांबरोबर असलेल्या एका नातेवाईकास आहार देण्याची योजना सुरू केली आहे। परंतु 1.5 वर्षापासून जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन मुंबई हा विभाग सदर रुग्णाच्या एका नातेवाईकांच्या देयकांसाठी अनुदान प्राप्त करण्यासाठी तांत्रिक मान्यता देत नसून नातेवाईक आहार पुरवठा योजना आमच्या विभागास लागू नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे।